दगडफेकीमुळे एकच धापळ उडाली। दगडफेकीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। पोलिसांकडून आता तपास सुरू आहे। काही लोकांकडून ही दगडफेक करण्यात आलेली आपण बघतोय। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं जालन्यातील मातुरी गावातील जे घर आहे ते दगडफेक झालेली आहे। काही लोकांकडून दगडफेक करण्यात आलेली आहे। दगडफेकीमुळे मात्र एकच धावपळ उडालेली आहे। दगडफेकीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। पोलिसांकडून तपास सुरू आहे। फक्त मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ज्वलंत प्रश्न आहे। ओबीसी आणि मराठ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय की मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या जालन्यातील मातुरी गावात ही दगडफेक झालेली आहे। काही अज्ञात लोकांकडून ही दगडफेक करण्यात आलेली आहे। मात्र का दगडफेक केली याचं कारण मात्र समोर आलं नाही। मात्र हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय मातुरी गावातून। 13 जुलैपर्यंत मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला आता मुदत दिलेली आहे। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशावरून सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावरून कायदा करण्यावरून ही सगळी पार्श्वभूमी असतानाच आता मनोज जरांगेंचं जे मातुरी गाव आहे जे जालना जिल्ह्यात येतं त्या मातुरी गावात दगडफेक झालेली आहे। काही लोकांनी ही दगडफेक केलेली आहे। एकडे जालन्यामध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी देखील उपोषण केलं 10 दिवसांचं। त्यानंतर ओबीसी आणि मराठ्यांमध्ये एक प्रकारे संघर्ष पेटलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही जी दगडफेक झालेली आहे मातुरी गावात ती कुणी केली, कुठल्या कारणासाठी केली याबाबत आता पोलीस तपास करतायत। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी विनोद जिरे आपल्यासोबत आहे। विनोद, कोणी दगडफेक केलेली आहे, कारण काय समोर आलेलं आहे काय आणि गावामध्ये आता पोलीस आलेले आहेत का, काय नक्की हा सगळा प्रकार आहे? नक्कीच जर पाहिलं तर ह्या अतिशय खळबळजनक बातमी म्हणावी लागेल। बीडच्या मातुरी गावामध्ये ही घटना घडलेली आहे आणि त्या ठिकाणाहून काही लोक जात असताना या मातुरी गावामध्ये दगडफेक झालेली आहे। पोलीस सध्याला घटनास्थळी दाखल झालेले आहेत। मात्र सध्याला तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। त्या ठिकाणी जो वाद आहे तो वाद त्या ठिकाणी निवळलेला नाही। त्यामुळे पोलीस देखील दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी जे शांतता राखण्याचं आवाहन देखील पोलिसांकडून केलं जात आहे। विनोद नक्की वाद कसला, मुद्दा काय वादाचा? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी रॅली जात असल्याचं प्राथमिक माहितीवरून त्या ठिकाणाहून रॅली जात असल्याचं सांगण्यात आलं होतं। काही त्या ठिकाणचे जे ग्रामस्थ होते। निश्चितच विनोद, आणि आता याच्यावरून आता पोलीस कोणाला ताब्यात घेत आहेत, नक्की कारण काय झाली की दगडफेक जरांगेंच्या मातुरी गावात केलेलं आहे ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।